तुम्ही दृश्यम हा सिनेमा पाहिला असेलच आणि यात दृश्यम सिनेमाची पुनरावृत्ती पुण्यामध्ये घडली आहे। चारित्र्याच्या संशयातनं पतीनं पत्नीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दृश्यम सिनेमाचाच आधार घेतलेला आहे। तो नेमका कसा पाहूयात। शिक्षक बायको संशयी नवरा, दृश्यम स्टाईलनं पत्नीची हत्या। हत्येसाठी 4 वेळा दृश्यम पाहिला। पत्नीचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला। पोलिसांच्या तावडीत सापडलेला हा आहे समीर जाधव। पत्नीच्या खुनाच्या आरोपात त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। समीर जाधव हा मूळचा अमरावतीचा, मात्र सध्या तो पुण्याच्या शिवणे भागात राहतो। या भागात तो फॅब्रिकेशनचं काम करायचा, तर त्याची पत्नी एका खाजगी शाळेवर शिक्षिका होती। त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, मात्र तरीही त्याने स्वतःच्या पत्नीवर आरोप केले। त्यासाठी त्याने एका मित्राला बायकोच्या मोबाईलवर आय लव्ह यूचा मेसेज केला आणि त्यालाही आरोपीने रिप्लाय दिला। यावरून तो बायकोवर संशय घेत होता आणि याच वादातून त्याने पत्नीची हत्या करायचं ठरवलं। परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला एकमेकांच्या यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच, आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा। त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं। हत्येआधी आरोपीनं दृश्यम चित्रपट तब्बल 4 वेळा पाहिला। त्यानंतर खेड शिवापूर जवळ गोगलवाडी इथं एक गोडाऊन भाड्याने घेतलं। 26 ऑक्टोबरला त्यानं पत्नीला गोडाऊन दाखवण्याच्या बहाण्याने नेलं। तिथं तिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर गोडाऊन मध्ये तयार केलेल्या भट्टीमध्ये तिचा मृतदेह जाळला। रात्रभर तो भट्टीजवळच बसला होता। सकाळी त्यानं भट्टीतली राख नदीत टाकली आणि त्यानंतर भट्टीही नष्ट केली। दुसऱ्या दिवशी त्यानं पोलिसात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। पोलिसांनी पत्नीचा शोध घ्यावा म्हणून तो वारंवार पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारू लागला। मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही सीसीटीव्ही मध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत। थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा वळवून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे। ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो गुन्ह्यात पुरावा सोडतोच असं म्हटलं जातं। तसंच काहीसं या खुनाच्या बाबतीत झालं। पत्नीचा खून करण्यासाठी समीरनं दृश्यम सिनेमा तब्बल 4 वेळा बघितला होता, मात्र शेवटी पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं आणि तो अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।